पाणी आण ग जरा. सून घरीच आहे, तिला म्हटलं अजून 2-3 दिवस सुट्टी घेऊन घे. दिवाळी नंतर पण आपल्याकडे लोक येत राहतात. थांबले घरात. नाही नाही, फराळ घ्या ना. असं कसं? मी बनवलंय माझ्या हाताने. मग एकच चकली वाढली का? अगं 2-2 वाढतात आपल्या इथे. तिच्याकडे कसं एक एकच वाढतात ना, तिला तीच सवय. अजून एक चकली घेऊन. आपल्या वेळी कसं होतं, गेरू सारवायचा, मग तो गेरू सुकतो तोपर्यंत दुसरे कामं करायचे, मग येऊन रांगोळी काढायची. सगळं असं 10 मिनिटात. आजकालच्या पोरी कशा आहेत, एवढूशी रांगोळी आणि 3-3 तास बसून जातात. त्याचे फोटो काढायला अजून 3 तास. हे म्हणे नेल म्हणे, आई मॉडर्न दिसाल, आई मॉडर्न दिसाल. म्हटलं दे बाई, काय बघू. वस्तू इकडून तिकडे ठेवायला पण एवढा त्रास होतोय. असं केलं की कोंडा हातात, असं केलं की कोंडा हातात. भाऊबीजेला तिकडे नाही, तिच्या भावाला म्हटलं ये तू इकडेच. तू पण बघ आमच्याकडची भाऊबीज कशी असते बघ, दिवाळी भाऊबीज. तो म्हणे हो हो आई, मी येतो मी येतो. पोरगा तसा खूप चांगला आहे स्वभावाने. गुड्डीसाठी विचारू का? फटाके वगैरे काय त्यांच्याकडे प्रकारच नाही. इथे आल्यावर तिला कळलं 10,000ची पण फटाक्याची लोड असते. अशी उड्या मारत होती. म्हटलं अगं घाबरू नको, आहे मी आहे. वरवरचे काम आहे फक्त, बाकी सगळ्या कामांना बाया लावून घेतल्या. लग्नानंतर तर ज्या कामाला नाही गरज आहे त्या कामाला पण बाया लावून घेतल्या. आजकाल तेच झालंय. पैसे कमवायला 9 तास ऑफिसात घालवायचे आणि मग घरी येऊन वेळ वाचवायचा म्हणून पैसा घालवायचा. लग्नाआधी खूप हौस होती त्याला. 4 वेळा सांगितलं ना दिवाळीचं सामान तरी जायचं आणि आणायचं गपगुमान. आता त्याचं कसं झालंय, आई काय ग 4-4 वेळा सांगते, ऑर्डर करतो ऑर्डर करतो. 3 विड्याचे पानं पण त्या दिवशी ऑर्डर केली, 80 रुपये. हळदी कुंकू लागतात. काय म्हणतायत त्या, पुढच्या वर्षी लाडू पाहिजे म्हणतायत. लाडू पाहिजे म्हणतायत त्या. अगं जाऊ दे, तिला नाही कळणार.